विश्वासघात केलायस तू माझा. नाही अभि. विश्वासघात. माझ्या सगळ्यात जवळचा माणूस होतास तू. मला वाटायचं की आपल्या मैत्री खातर तू या घरात येतोयस, पण तू मात्र डायरेक्ट माझ्या बहीण. या सगळ्यातही चूक माझीच आहे. मी तुला माझ्या घरात आजपर्यंत येऊ दिलं. मी चुकीचा आहे. दादा असं ऐक. अभि. दादा ऐकून घे ना. दादा अभि अभि अरे ऐक ना. अभि अभि अरे ऐक ना. अभि. दादा ऐकून घे ना. दादा अभि अभि अरे प्लीज बाहेर ये. बाहेर येऊन बोलूया ना आपण. असं काय करतो प्लीज अभि बाहेर ये. अभि दादा ऐक ना. हे बघ बोलून सगळं सॉर्ट होईल. तू ऐकून तरी घे माझं. ऐक ना. परंपरा, संस्कृती विसरून चालेल का? लग्नाची बोलणी करायची तर ती पारंपरिकच पोशाखात करायला पाहिजेत ना. ग आई हा दादा. अरे तू असं काय कर. चला चला म्हणजे- बसा बसा. जावई बापू, माझ्या बहिणीशी प्रीतीशी लग्न कराल का? अभि. आई शपथ. आई अगं ऍक्टिंग करत होता. काय रे अभि, अशी कोणी मस्करी करतं का? अरे वा वा, हे चांगलंय. म्हणजे या दोघांनी मला एवढा मोठा धक्का दिला, मी थोडासा तरी धक्का द्यायला नकोय का? अरे पण हे धक्का द्यायचं आजचं नियोजन मात्र ह्याच घरातून झालंय. काय? तुमच्या घरातली एक समजूतदार व्यक्ती माझ्या घरी आली आणि तिने मला ह्या दोघांबद्दल सगळं काही सांगितलं. अरे दोघं घाबरत होते तुला सांगायला. मग त्याच समजूतदार व्यक्तीने मला सुचवलं की तुम्ही घरी लग्नाची बोलणी करायला या. काय ज्योती, तुझंच काम आहे ना हे? थँक्यू ज्योती. बघा बघा आमच्या मुलीचा आनंद बघा. मला एक उत्तम आनंदाची बातमी सांगायची, पण छोटीशी अडचण सुद्धा आहे. मग आधी आनंदाची बातमी सांगा. अरे आपल्या सुजयला एका चांगल्या ठिकाणी नोकरी लागलीये आणि ती सुद्धा दुबईत. अरे वा, काय मस्त बातमी आहे ही. हो ना. पण मग आता अडचण काय आहे? अरे आता नोकरीसाठी त्याला एका आठवड्यात दुबईला जावं लागणार ना. म्हणून मला काय वाटतं, ह्या आठवड्यात जर आपण ह्या दोघांचं लग्न उरकून टाकलं तर. एका आठवड्यात? हो, पण दुसरा काही पर्याय सुद्धा नाहीये. अभि काय झालं, काही अडचण आहे का? नाही नाही. अरे मला कसली अडचण. आता नशिबाने जर एवढा सगळा योग जुळवून आणलाय तर आपण त्याच्यात कशाला उगा खोडा घाला. हो ना. काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढच्या आठवड्यात आपण एक सुंदर मुहूर्त शोधू आणि या दोघांचं लग्न लावून टाकू. अरे वा. झालं ना मनासारखं? मग रडतेस का? हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं मला. आता एका आठवड्यात तुम्हा सगळ्यांना सोडून मला इतक्या लांब जावं लागणार. अजिबात रडू नकोस. कधी ना कधीतरी हे होणारच होतं की नाही. मस्त मजेत जगा दोघं. इतकी काळजी अजिबात करू नकोस. आणि सुजय, जर माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर मी तिथे दुबईत येऊन तुला पळवून पळवून मारेन. अरे ती वेळच नाही येणार रे अभि. नको काळजी करूस. बापरे, हे केवढं लागलंय ग. जरा काळजी घ्यायची ग, जरा लक्ष द्यायचं इकडे तिकडे. एवढं नाही रे लागलेलं, बारीकशी जखम आहे.
हळूहळू. काय ग जमतंय का औषध? नाही, तुझ्या बोलण्या इतकं नाही झोंबत. चिडून नको बघू माझ्याकडे. खरं तेच सांगते. मला एवढंसं लागलं तर किती त्रास होतोय तुला. दीपचा हात बघितलास? पूर्ण हात सोलवटलाय त्याचा. रक्त येतंय. हे जे मला औषध लावतोयस ना ते तू त्याच्या हाताला लाव. त्याला कुठलं औषध लागतं ते चांगलं माहिती आहे तुला. नेवाने त्याने ते भरपूर घेतलं असणार आहे मला माहिती आहे. त्याला झालेल्या जखमेची अजिबात काळजी करू नकोस. काळजी करू नको. हो बस आता. लागलंय किती ते बघा. एवढा राडा करायची काय गरज होती का? दादा तुला माहिती आहे ना ती चेन आत्यासाठी किती महत्वाची आहे ते. ती जर चोरीला गेली असती ना तर आत्या गिल्टमध्ये राहिली असती आणि मला ते नको होतं. काय रे खूप खूप दुखतंय का? थांब थांब झालं. हे दुखणं काय 1-2 दिवसाचं आहे. आपल्या घरी जी रोज माझ्या काळजावर जखम होते त्याचं काय? दादा तुझ्या आणि विराजच्या नशिबी बाबांचं प्रेम तरी आहे. माझ्या नशिबात ते सुख असून नसल्यासारखं आहे. ती बरं बघ असं हे दादा थँक्यू. तू माझी बापासारखी काळजी घेतो त्याबद्दल. काय करतोस? थँक्यू. हां भावाला थँक्यू म्हणणारस? सॉरी. हॅलो. अरे आपल्या प्रीतीचं लग्न ठरलंय. हो येत्या आठवड्यात आहे. तर मला तुला असं विचारायचं होतं की मला थोडी पैशाची गरज आहे. पुढच्या 2-3 महिन्यात मी तुझे सगळे पैसे परत करेन. अच्छा बर पण नक्की कळवा मला. हां हो. टिफिन फॉर माय ब्रो. टिफिन फॉर माय ब्रो टू. मी नाही घेऊन जाणार तुझ्या भावाचा टिफिन. तुझ्या भावाचा टिफिन नेतोयस ना मग माझ्या भावाचा टिफिन सुद्धा घेऊन जायचं. सुलू शक्यच नाहीये. तक्रार करीन ना मी माझ्या दादाकडे तुझी. बिंदास कर तक्रार. तू तक्रार केली तरी ते ओरडणार आहे, नाही केली तरी ते ओरडणार आहे. नाही भाव कोण हो का जैसे गपचुप घेऊन जा. ऐ सुलो, एक बार जो मैंने ना कह दिया तो फिर मैं तेरे भाई की और अपने बाप की भी नहीं सुनता. आए. ए बच्चन बचपन से जानती हूँ तेरे को. गपचूप डबा घेऊन जायचा. सुलू मी टिफिन नेलेला त्यांना आवडणार आहे का? नाही ना, मग कशाला उगाच तमाशा? ए तुला फणस माहितीये त्याचं काय? तो कसा असतो एकदम काटेरी ओबडधोबड पण आत कसे गोड छान गरे असतात. तसाच माझा दादा आहे स्वभावाने गोड. तुझा फणस ठेव तुझ्याकडेच. मी एवढं सांगतो तरी माझा डबा नेणार नाही तू असं करशील. सुलू प्लीज ने ना डब्बा माझ्या भावाचा प्लीज. फक्त तुझ्यासाठी म्हणून नेतो. काय झालं सुरेश? काय अडचण आहे का? हे दुकानाचे मालक पुरुषोत्तम गायकवाड. नमस्कार. अच्छा नमस्कार काका. नाही माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय. अचानकच ठरलं. मला ना तिला कस्टमाइज केलेली साडी गिफ्ट द्यायची होती हो. खरं तर माझ्या बहिणीने खूप केलंय आम्हा सगळ्यांसाठी आणि मुद्दा काय आहे की ते म्हणतात की जास्त खर्च येईल आणि एवढं कमी वेळेत नाही होणार म्हणून. तुम्ही बघा ना काही होत असेल तर. बर बर बघूया. स्वराज या जे काय साडी म्हणतात ती लवकर होते का बघा. रिक्वेस्ट करा त्यांनी मला. आणि त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो काही यांच्याकडनं घेऊ नका. अहो नाही 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 काका खर्चाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी म्हंटल ना माझ्यामुळे तुम्ही तुमच्या दुकानाचं नुकसान का करून घेताय. अहो पैशांचं नुकसान भरून निघेल पण तुमची तुमच्या बहिणीसाठी एवढे प्रेमाने काहीतरी खास करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे ना. आणि तुम्ही ज्या दुकानात आलात ना त्या दुकानात पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. तुमच्या बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा द्या. थँक्यू काका. माझा दादा म्हणतो की जे चुका करतात ना त्यांना शिक्षा देणारी खूप माणसं आहेत
पण चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन देणारी माणसं खूप कमी आहेत आणि तुम्ही आहे ना दुसऱ्या प्रकारच्या माणसांमध्ये मोडता. अरे बापरे मग लग्नानिमित्त तुमच्या बहिणीला आमच्या दुकानाकडनं ही भेट समजा. थँक्यू काका. येते. या, या. मी करतो फोन त्यांना आणि बोलून घेतो. हं? आलो बघतो. हो. गणपत काका. द्या इकडे डबे, मी देतो. हा गणपत काका, आज माझ्या देवासाठी नैवेद्य मी आणलाय, त्यामुळे नैवेद्य मीच दाखवणार. हा दीप दादा, पर तुमचा देव तुम्हाला बघून तुमच्यावर कोपल ना, त्याचं काय? ऐका माझं, द्या मी देतो. गणपत काका, भक्ताचे भोग हे भक्तानेच भोगले पाहिजे, हो की नाही? आपण देव द्वारपालावर रागवल ना. हा द्या इकडे, द्या. द्या द्या दीप. गणपत काका मी देतो डबे. नाही नाही दीप दादा द्या, थोडं तुम्ही ऐका माझं. असं काय करत? ए, काय चाललंय तुझं? कोण समजतो स्वतःला? लाज नाही वाटत? आधी माझी रिक्षा फोडलीस, नंतर माझी पुस्तकं फाडून टाकली आणि आता काय? काकांचा डबा चोरतोस? खरंच लाज नाही का रे? तुझं अख्खं खानदान गुंड वगैरे आहे का? हे संस्कार आहे तुझे? चोरी का करतो ते सांग. कोण आहे तू? काय संबंध आहे तुझा? चल बाजूला. ए, मी कोण? माझं नुकसान करून मलाच विचारतोय मी कोण आहे ते? हो बाई, मी काय नुकसान केलं तुमचं? हो काका, कसं लक्षात असेल याच्या? दारू ढोसून होता ना तो. आता पण दारू ढोसून आलायस का? त्यांची मॅडम, चोरी ऐका. करतोयस. किती निर्लज्ज आहेस रे. बघा. नाही, सगळ्यांना ना कळायलाच पाहिजे की तू काय लायकीचा माणूस आहेस. हो बाई. नाही, तुला आज शिक्षा झालीच पाहिजे. तुला सगळं- कळतंय का? सगळ्यांना कळायला पाहिजे. काका, हा मवाली आहे ना, त्या काकांचे डबे चोरत होता. अहो, लाज नाहीये ह्याला. नाही, तुमच्या दुकानासमोर फिरकू देऊ नका त्याला. कधी काय चोरेल ना सांगता येत नाही. अगं नाही. अशा मवाल्यांना मी बरोबर ओळखते. नाही काका, पण त्याच्यात ना ह्याची चूक नाहीच आहे. त्याला जन्म दिलाय ना, त्या आईबाबांची चूक आहे. खरंय तुझं. अशा मुलाच्या बापाला भर चौकात उभं करून जोड्याने मारलं पाहिजे. मला एक मिनिट, मला फोन आला. मी तुझा बाप आहे, बाहेर कुठे सांगत नाही याचं कारण कळलं असेल तुला. माझी अब्रू घालवताना बरं वाटतं ना तुला? मुलगी बोलली ते बरोबर आहे. तुला जन्म देणारा मीच दोषी आहे. अभि, काय रे, काय झालं? 4 दिवसावर लग्न आलंय, पैशाची अजून पुरेशी सोय झालेली नाहीये. प्रीती लग्न करून जाणार, एकदमच आलंय हे सगळं. थांब. हे घे आणि यातून पैसे उभे कर. हे बघ आई, पण अभि, आणि या सोन्याचं काय घेऊन बसलास? सोन्यासारखी माणसं आहेत माझ्याकडे. हे घे, लग्नाच्या खर्चाला उपयोगी पडेल. आई, हे स्त्रीधन आहे. पैसे कसेही उभे राहतील आई, पण तुम्ही माझी खरी ताकद आहात. तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात. मी जर बरोबर असाल ना, तर मी काय वाटेल ते करू शकतो. पैशाची सोय होणार. दादा, आई, तुम्ही बाहेर येता का? जरा बोलायचं आहे. आलो आलो. बोला. काय ग? मी सगळ्यांसाठी साड्यांची ऑर्डर दिली आहे. ताईच्या मंगळसूत्राची जबाबदारी आता माझी. एक मिनिट ज्योती, या सगळ्या करता तू पैसे कुठून आणणार आहेस? आणि मी भिशी लावली होती, त्यातनं आता पैसे काढून आणले. अगं, पण बिशी लावण्यासाठी तरी पैसे कुठून आले तुझ्याकडे? आई, अगं असं काय करतेस? मी पार्ट टाइम जॉब करत होते की, आणि दादा मला खर्चाला पैसे द्यायचा. आता तो सगळा पगार सेव्ह झाला की नाही, मग
मग आता तेच सगळे पैसे कामी येत आहेत की आपल्या? काय टेन्शन आहे? सगळं नीट आहे. आता तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, सगळं झालंय. मला काय बोलावं कळत नाहीये ग ज्योती. कधी कधी तर मला असं वाटतं मला फक्त एक आई नाहीये. म्हणजे हा म्हणजे प्रत्यक्ष जन्म देणारी आई तू आणि माझ्या या 3 बहिणी आईसारखी काळजी घेतात माझी. मग आता या आईचा ऐकायचा. तर आपल्या सर्वांच्या परवानगीने याही वर्षी आपला नाशिक कापड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी माननीय श्री पुरुषोत्तम गायकवाड साहेबांची नियुक्ती करीत आहोत. आंबा पुरुषोत्तम गायकवाड काय अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलाय का? नाही म्हणजे कोण आहेत कोण ते? येऊ इतकी वर्ष पुरुषोत्तम साहेबच त्या पदावर होते. तेच ना, कुठलंही संकट आलं तर ते खंबीरपणे आपल्या सोबत असतात. मग काय प्रॉब्लेम आहे त्यांनाच अध्यक्ष करायला? हो, म्हणूनच आम्हाला ते ह्या पदावर असणं योग्य वाटतं. हो हो, आमची काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. मला हरकत आहे. माझी स्पष्ट आणि शुद्ध हरकत आहे. हा तुमचा एकतर्फी नियम मला मान्य नाही. निसर्गात फक्त एकच गोष्ट चालते आणि ती म्हणजे बदल. अजून किती वर्ष तुम्ही एकाच माणसाला निवडून देणार आहात? तुम्हाला कंटाळा नाही का येत? एकच थोबाड बघून. बदल बदल हवा. जो माणूस स्वतःचं घर सांभाळू शकत नाही तो संघटना काय सांभाळू शकणार? त्यांच्या घराबद्दल तुम्हाला माहितीच असेल. हा यांचा मोठा मुलगा, म्हणजे यांचा चेलाच. त्याला स्वतःच असं काही डोकंच नाहीये. आणि यांचा मधला मुलगा तर पक्का बेवडा बेवडा. दारू पिऊन गावभर उंडरत फिरतो. आणि यांचा तिसरा मुलगा तो काय कशासाठी जन्माला आलाय हे त्याचं त्यालाच माहित नाहीये. आणि एक बहीण आहे जी नवऱ्याला सोडून माहेरवाशीण होऊन बसली. आता मला सांगा, ज्या माणसाला स्वतःचा बहिणीचा संसार सांभाळू शकत नाही तो संघटना काय सांभाळणार आहे? हे पद, ही जागा तुमची नाहीये. याआधी तुम्हाला कोणी विरोध करणारं नव्हतं, पण आता तो माणूस आलाय. हे बघा प्रमुख, त्यामुळे स्वतःची जागा ओळखून राहायचं. बघा बघा तुमच्या कापड व्यापारी संघटनेचा अध्यक्ष कसा फाटक्या कपड्यानं निर्लज्जपणे स्टेजवर निघालाय. बघा बघा. फाटकं असलं तरी कापड आहे, वस्त्र आहे. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपैकी गेली कित्येक वर्ष हजारो लोकांना ही मूलभूत गरज पुरवत आलो आम्ही. आणि या कापडाच्या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे त्यांच्यासाठी हे फाटकं कापड सुद्धा एखाद्या मानाच्या जरीपटक्या इतकं पवित्र आहे. अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेलं नसतं मान्य. ज्याला त्याला त्याच्या कर्तृत्वामुळे पद मिळत असतं, पण ते कर्तृत्व त्याला सिद्ध करावं लागतं. तुम्हाला हवंय अध्यक्षपद? होय. तर मग तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. काय नाही, माझ्या 5 सोप्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागेल. आणि जे प्रश्न आपल्या संघटनेशी, आपल्या व्यवसायाशी संबंधित असेल त्याची तुम्ही योग्य उत्तरं दिलीत तर मी स्वतः तुम्हाला हे अध्यक्षपद बहाल करेन. विचारा. पहिला प्रश्न, आपल्या शहरात, आपल्या परिसरात
एकूण किती टेक्स्टाईल मिल्स आहेत? आपल्या संघटनेने कामगारांसाठी याच वर्षी कुठली योजना सुरू केली? आपल्या संघटनेने स्त्री कामगारांसाठी कामाचे किती तास नक्की केले? आपला माल एक्सपोर्ट करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी आपला कुठल्या देशांबरोबर करार झालाय? आता शेवटचा प्रश्न. आपल्या संघटनेत लोकशाही टिकून राहावी म्हणून याच वर्षी आपण मुख्य विरोधकाचं पद निर्माण केलं. गेलं वर्षभर ते पद कोण भूषवतं? नाव सांगू शकाल? स्वतःच नाव विसरला? प्रभू दाभाडे. अहो तुम्हीच तर आहात ते अधिकृत मुख्य विरोधी नेते. एकदा स्वतःला आरशासमोर उभं करा आणि प्रामाणिकपणे काही प्रश्न विचारा. त्याची योग्य उत्तर मिळाली तर माझ्याकडे या. मी स्वतः तुम्हाला या खुर्चीत बसवी. पण तोपर्यंत बापरे, नवरी मुलगी नटली का? किती छान दिसतेस. कुणाची नजर नको लागायला, खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. आई, दादा, जीजू आले. या नमस्कार नमस्कार नमस्कार. आहा, मग काय शोभतो की ना नवरदेव? म्हणजे 100%. किती छान दिसते. चला पूजेला सुरुवात करूया. यशस्करं बलवंतं प्रभूतं तमेव राजाधिपतिर्भव सकट नागाश्व. चला, थोडी धावपळ झाली खरी, पण कार्यक्रम खूप छान पार पडला. हो ना. माझी अब्रू घालवताना बरं वाटतं ना तुला? तुला जन्म देणारा मीच दोषी आहे. हात लावू नकोस. माझ्या देवतेसारख्या पवित्र बायकोच्या फोटोला तुझा अभद्र हात लावू नकोस. अरे अजून किती त्रास देणार आहेस तू मला? तसं काय केलंय ज्याचं सूड उगवतोस तू माझ्यावर?
अरे मर्दा जेवलाच असशील तर माझ्याशी येऊन भेड. परत जर माझ्या बाबांच्या वाटेला गेलास ना तर मी विसरून जाईन की तू माझ्या आत्याचा नवरा आहेस.